नारद म्हणले देवाला देवा बायको, देव नाही म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हाही दिसे. माऊली म्हणतात जे जे दिसे भूत देते मानीचे भगवंता, भक्ती योगून निश्चित जाण माझा सगळीकडे परमात्मा. 16,106 घरं फिरले. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखण्या योगेश्वर भगवान त्यांचा. नारदांची मनोमन इच्छा ह्या भेटाव्या, पण देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. कोण? रुक्मिणी आईसाहेब. विठ्ठलाजवळ कोण आहे? रुक्मिणी आईसाहेब. तुळशीला पाणी घालत होत. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतंय. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतो भलतो नाही, पट्टराणीच आपले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणले दिसायला तर नारद लागले, पण रोज आईसाहेब म्हणत होते, आज डायरेक्ट रुक्मिणी म्हणतात. पिसाळले का काय? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं इतकं मोठं पाप नाही. नवऱ्याला एकेरी नावानं हाक मारायची. मग इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? कोण म्हणतंय? भक्तिसूत्र सांगणारे नारद म्हणतायत. कुणाला म्हणतायत? जगाच्या जगत जननीला म्हणतायत. काय म्हणतायत? नारद राव म्हणा. इतकी बेकार नजर आहे. रुक्मिणी मातेला कळलं ही भंगलय आणि देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच काम मुख्यमंत्री करत नाही ना, मग बाकीचे दोन काय शोभेला बसवले होय खाली महाराज. काय थोडंफार तरी काम द्यावं लागतं त्यांच्याकडे. मग ते खाली उपमुख्यमंत्र्याला दिलं. मी देवाचं म्हणते बरं का, तुम्ही बस तिकडे नेऊ नका महाराज. ते रखमाई मातेला दिलं. रखमाई माता म्हणल्या खरं आहे नारदराव तुमचं, असं पण देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येते. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी ना, कुणीच नाही. खरंय नारदराव, पण कसं आहे ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी आले ह्या निमखेड्यात, किती वर्ष झालं लोक सत्य करतात. सगळ्यांनी सगळी चरित्र ऐकलेली आहेत. काय म्हणतील ही सत्यातली लोक? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? म्हणतील का? अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा ग, म्हणतील का? नाही म्हणणार. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती का? सांगत जा. कळलं त्याला, कळलं महाराज. ते असं असतंय. मग आपण काय करू म्हणे, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या संगमेश्वराच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे मराठी, लिंग प्रवर्तन. म्हणून म्हणलं मराठी शिकत, लय सोपं आहे. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही. वर आली उगच्या उग धोत्रातले गेले लुगड्यात गुंतले. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगली कुंडलं होती. कुंडलं गेली झुमकालं. नतनीन मुरनीन ठुशीन बोर माळन. चांगली शिडी होती. शिडी गेली नीली आली. नारद की तो बाई नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. दष्टपुष्ट पुरुषाची चवळीच्या शेंगासारखी देखणी नार झाली. त्या कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केसत, इथं पेटी बांधलेली, दष्टपुष्ट उग येड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला. चला. रुक्मिणी माता नारदी म्हणल्या तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? ती म्हणला का चल. नारदी म्हणले मी आताच बदलले का?
वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक सप्ता नाही पोर निमखेडाकर थोडी थोडकी झाली नाही. किती झाली? 60. किती झाली? मी काय कल्पनेनं सांगायले का? बरी काय काल्पनिक कथा आहे का? नाथ बाबा सांगतात. भूत लागले नाही तायला 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नाही 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नाही पाठी भूत आले बोल. नाथ बाबा सांगतात अशी ढालच पाठीमागा लागली. एका नजरेनं घाळा केला. 60 पोरं झाली. नाती म्हणल्या धनी 60 बी पोरच होय. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकर? कोणाला? अहो नारदीला. आधी नारदाची काय झाली? तिला पुन्हा किती लेकर झाली? माय घरात 2 असले किती जीव दमतो? 2 बी देव कोणाची देत नाही. एक शान असतंय, एक शान सगळं ऐकतंय, शाळेत जातोय, जेवतोय वेळेवर, अभ्यास करतोय. दुसरं विरुद्ध असतं, माणसं बघून मुदाम करतोय. त्याला माहितीये माणसात काय करते, निश्चित दात खाती करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना, मजा मारून घेतो महाराज. आता माय 2 एवढा तारा 61 किती असत? नारदी म्हणजे एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक कटाळा. असली जनावर समजण्यापेक्षा रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली, शिंडी शिंडी. पुन्हा धोत्रातलं लुगड्या, पुन्हा लुगड्यातलं धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय गे. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर आल्या गळ्या. तिला घेतला नारायण नारायण म्हणले हे लय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होता. प्रेमाने म्हणले नारदराव. नारद लांबच म्हणलं कशाचा नारदराव. रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलो होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलो होतं 2-4 आणायच्या. 61 बाळात पडा तेवढी बघा का लय सोचलं काय दिल काय दिल नवरा. आता जिंदगीत बाई बघणार नाही. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या मला निमखिडेकर हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. त्या बिचाऱ्यांचं एकदा चुकलं होतं तर एवढं भोगलं. तुमचं अर्ध आयुष्य कचकच कांद्यात गेलंय. कसं होईल तुमचं. अरे चुकून पोरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू कसं व्हायचं तो. त्या बिचाऱ्या नारदानी एकदा बायको मागायची तर एवढं बोललं. तुम्ही सत्याला रोज बायकोच मागाया. कसं व्हायचं तुमचं. असू द्या, जाऊ द्या. हो का जे झालं ते आता काय बदलाई येत. तुकोबाराय म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही. आता जे झालं ते आता तरी या बहिणीची शपथ घ्या, इथून पुढे देवाशिवाय दुसरीकडे नजर जाणार. जर गेली तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार. नजर सामर्थ्यवंत पाहिजे. रुक्मिणी माता म्हणल्या नारदराव तुमचा रोग बोलून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. दादा मी स्त्री म्हणून सांगते तुम्हाला, ज्या माणसाला स्त्रीची कदर करता आली ना
या महादेवाची शपथ घेतो, विटेवरचा मालक त्याच्या घराची चाकरी केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याला स्त्रीचा सन्मान करतात. खूप ताकद आहे दादाबाई, खूप. विटेवरचा मालक त्या जिजासाठी आला. लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असते. गाव येऊस तर सोडायची नाही, है की नाही? तिकीट काढलं ना आपण शेवटपर्यंत, शेवट 11 पर्यंत बिंदास राहायचं. या विषयाकडे जिजासाठी कोण आले? विठेवरचे मालक आले. जगाचा बाप आला, पंढरीचा मालक आला. जिजांचा पाय स्वतःच्या हातात घेतला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणल्या, का हो विठ्ठला, त्रैलोक्याचे धनी तुम्ही, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, काय अधिकार आहे तुमचा तेव्हा? अहो तुझे असत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, अहो तुमच्यामुळे तर हे सगळं. आणि तुम्ही सामर्थ्यवंत. अहो तुम्हाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो. गेली तासभर झालं थुका लावताय, काटा दिसे ना तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की निमखेडकर, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वाटतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे ही आम्हीच आहे आणि काटा काढणारही आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी येतल्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नामचिंतनाकडे. स्वीकारलं ते माझं अस्तित्व. लोकांनी वेडं ठरवावं, लोकांनी गाथा बुडवावा, बायको अन्न करून मरावी, अहो लेकरं सुद्धा तडफडून दुष्काळात जावी, एवढं सगळं भोगूनही माझ्यावरचा विश्वास ज्या माणसाचा कमी झाला नाही. त्यांच्या बायकोने कधीच नवऱ्याचा विचार न करता ढाल बनून जो संसार सांभाळला, तुकोबांचा संसार जिनं वैकुंठासारखा केला, अशा पतिव्रतेच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय अधिकार असेल सांगा? जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. मायबाप, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं असू द्या, हरकत नाही. जोपर्यंत विटेवरचा मालक पाठीशी आहे, दारात तुळस आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखात विठ्ठलाचं नाव आहे, कुठलीच अशुद्ध शक्ती, कुठलीच शत्रू शक्ती तुमचं काहीच वाटोळं करू शकणार नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जोपर्यंत देवा तू माझ्या पाठीशी, मग अवतार कुठलाही असू दे, मग तो शिव असू दे, राम असू दे, कृष्ण असू दे, तर पंढरीचा मालक असू दे, अवतार कुठलाही असू दे, देव कधीच कमी करत नाही, कधीच नाही. खूप दिलं देवाने. मग ते मल्लिकार्जुन असू द्या, ती अक्का महादेवी असू द्या, ते मन्मथ स्वामी असू द्या, कोणी असू द्या, भगवान शिवाने कुणालाच द्यायचं कमी केलं? कायम लक्षात ठेवा ना. अहो देवाला संत मानतात, देवाला राक्षस मानत, पण महादेवाला संतही मानतात आणि राक्षसही मानतात, दैत्यही मानतात आणि देवही मानतात. काय ताकद असेल? करा ना विचार. पण विनंती आहे, अवतार हे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे. तो कुठल्याही रूपात येते, मला ओळखू आला पाहिजे, कुठल्याही रूपात. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आए ना प्रभु जी, चले आए. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आए ना प्रभु जी, चले आए. कुठल्याही रूपात येशील, पण आमचं अस्तित्व स्वीकारायला, आमचं अस्तित्व सांभाळायला मागे पुढे बघणार आई असते. मग ज्ञात आहे, जोपर्यंत मी तुला स्वीकारतोय तोपर्यंत मी सत्यात आहे. ज्या दिवशी मी मला स्वीकारून तुला नाकारेल, कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी, सुखी राहायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर तुम्हाला सत्य मान्य करावं लागेल. आणि सत्य एकच आहे, देव माझा मी, याच्या पलीकडे सत्य नाही. तेच दासबाबा सांगतात, काही झालं तरी सत्य एकच आहे. तुझा वीणा शंभराया शिवभक्ती नाही. हो तुझा वीणा शंभराया,
जन्म गेला वया. का गेला? कारण आम्हाला ज्ञात आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. जर माझा बोलवणा तुझ्यामुळेच की रे देखवी ऐकवी एक नारायण. जर सर्वस्वी तुझ्यामुळेच आहे तर तुझ्याशिवाय जीवन व्यर्थच आहे ना रे देवा. पण हे कळायला प्रारब्ध फार प्रबळ लागतं बरं का. उगाच देव कळत नाही कधीच नाही. विनंती माझी. मी कधी कधी विचार करते काय भाग्यवान असेल ते कुटुंब जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय धन्य असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे. आणि काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले याच्यासारखं मोठं धनच नाहीये.